सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। पुरोगामी आणि मानवतावादी म्हणून आम्ही किती दिवस गप्प बसायचं। सुरुवातीला जो मराठा ओबीसी वाद सुरू झाला, आम्ही त्या मध्यम भूमिका घेतली। नंतर जो अतिरेक पाहायला मिळाला, जी जाळपोळ झाली, स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही पोस्ट टाकली, म्हणून ज्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या, तेव्हा मनाला कुठेतरी खटकलं। ओबीसी आमदारांची घरं, कोणाचे हॉटेल जळून ते जो अतिरेक झाला तोही खटकला। गरीब मराठा समाजाला मार्ग काढून सरकारने आरक्षण द्यावं किंवा शैक्षणिक सुविधा द्याव्यात या भूमिकेचं आम्ही समर्थन केलं, यापुढेही करू। पण ओबीसीतूनच पाहिजे हा अट्टहास कशासाठी हे काही समजलंच नाही। ईडब्ल्यूएसचं 10% पैकी 8.5% 8.30% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला झाला असताना सुद्धा ओबीसीनंच आरक्षण पाहिजे। मंडळ आयोगात चॅलेंज करू या गोष्टी तर मनाला पटल्याच नाहीत। आरक्षणाला विरोध करणारे नेते म्हणजे ओबीसी नेते असे पाडा की त्यांच्या 7 पिढ्या राजकारणात दिसल्या नाही पाहिजेत। ही दडपशाही मनाला न पटणारीच होती। लायकी नसताना सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करावं लागलंय। म्हणून आरक्षण घेणाऱ्या जातींना जे हिणवलं गेलं ते तर खूपच अस्वस्थ करणारं प्रकरण होतं। भारतीय राज्यघटनेनं सामाजिक मागास जातींना दिलेलं आरक्षण, स्वतःची जात सामाजिक मागास नसतानाही सामाजिक मागास आरक्षणातूनच आरक्षण पाहिजे हा असंविधानिक मुद्दा तर मनाला कधीच पटला नाही। मराठा ओबीसी वादात मराठा समाजातील वैचारिक लोकांनी वैचारिकता आणि पुरोगामी तत्व बाजूला ठेवून मराठा कसे मागास आहेत आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेतल्यानं अजून अस्वस्थ झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांनी वंचित, पीडित, दलित, भटके, विमुक्त यांना आरक्षण मिळावं, त्यांनाही मानवतेच्या प्रवाहात आणावं यासाठी दिलेलं आरक्षण दडपशाही आणि दंडेलशाहीच्या जोरावर कोणी हिसकावून घेत असेल तर आम्हीच कुठपर्यंत वैचारिक आणि मानवतावादी भूमिका घ्यावी। आम्हालाही आता ओबीसी, एससी, एसटी, भटके, विमुक्त यांच्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल। परमेश्वर बनकर, बीड 9503 28 82 82।